नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मीरा भाईदर महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपाने केलेल्या करवाढीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खो दिला आहे. करवाढ रद्द करण्यासंदर्भातला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. त्यामुळे भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी एप्रिल महिन्यापासून नव्या मालमत्तांना केली जाणारी मालमत्ता करायची आकारणी नव्या वाढीव दराने करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे. प्रशासनाने त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली आहे. मात्र आता ही करवाढ अडचणीत येण्याची शक्यता आहे. भाजपाने केलेली करवाढ बेकायदा असून ती रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे मीरा भाईदर, जिल्हा अध्यक्ष राजू भोईर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार करवाढ रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. 18 फेब्रुवारीला झालेल्या महासभेत भाजपाने करवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रहिवासी मालमत्तेचा कर आकारणीच्या दरात 60% वाढ झाली. मात्र हा निर्णय विषय पत्रिका तसेच प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावाच्या कक्षेबाहेर जाऊन घेण्यात आला असल्याचे भोईर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या विषयावर प्रशासनाने सादर केलेल्या गोषवारात केवळ भाडे तत्वावरील मालमत्तांचा कर दरामध्ये बदल करण्यापुरता मर्यादित होता. मात्र भाजपाने नव्या मालमत्ताच्या कर दरात वाढ केली आहे. ही करवाढ कायद्यातील तरतुदीशी विसंगत असून आवश्यक प्रक्रियेचे पालन न करता केली आहे. त्यामुळे ही करवाढ बेकायदेशीर तसेच मनमानापणीची व जनजाहीत विरोधी असल्याने तत्काळ रद्द करण्यात यावी अशी विनंती भोईर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे भाजप शिवसेनेतील वाद आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्यस्तरावर जाऊन पोहोचला आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा हा निर्णय रद्द केला तर भाजपाला तो मोठा धक्का ठरणार आहे. भाजपाच्या बड्या नेत्यांच्या शिवसेना आमदाराला शब्द महेश शिंदे जी भूमिका घेतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे देखील म्हटले आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा.